सदस्यों का, विद्वान सदस्यों का उल्लेख करते हुए ये गोमूत्र कहां से बीच में आ जाता है, यानी समझ में नहीं आता है, जिसका कोई रेलेवेंस नहीं उस टॉपिक से। तो मैं बताना चाहता हूं जिनको गोमूत्र की भी समस्या है, तो उन्हें बताना चाहता हूं गोमूत्र का एंटी बैक्टीरियल, एंटी फंगल, मेडिसिनल वैल्यू के लिए यूएस में पेटेंट है एंड पेटेंट नंबर 6410059, और गोमूत्र का बायो एनहांसर के रूप में यूएस में साइंटिफिक पेटेंट है 6896907। मगर सर क्या करें, दिमाग में मैकाले मार्क्स का गोबर भरा हुआ है, तो उन्हें कहां से समझ में। आता जो आपण व्हिडिओ पाहिला, मंत्राचं तर नाव पण मला माहीत नाही, पण शक्यतो हा कधीतरी असं काहीतरी सांगताना आवड हवे, विज्ञानाबद्दल, इतिहासाबद्दल, कुठल्या धर्माबद्दल काहीतरी असं काहीतरी सांगतो. पण हा सांगताना नेहमी आहे ना अर्धवट माहिती सांगतो. आता सांगतोय की USA मध्ये गोमूत्रामध्ये अँटीबायोटिक ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता असण्याचं पॅटर्न आहे, रजिस्टर आहे म्हणून असं काहीतरी 2 नंबर सांगतो. पण हे आपण जर नंबर चेक केले, पॅटर्न घेणं आणि त्या पॅटर्न घेणं म्हणजे त्यांनी दावा केलेला आहे की याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. पण ह्या दाव्या खरंच अर्थपूर्ण किंवा वैज्ञानिकदृष्ट्या खरं आहेत का हे सिद्धही करणं तेवढंच बघायचं असतं. तर अमेरिकेच्या FDAने त्या गोष्टीला नाकारलेलं आहे. संशोधनानुसार, वैज्ञानिकदृष्ट्यानुसार असा कुठलाही तत्त्व त्याच्यामध्ये आढळत नाही आहे आणि ते त्याच वेळेस खारिज केलेले आहेत. आता तर त्याच्यातला जो तो पहिला CR सांगतो, काहीतरी जे पहिले नंबर सांगतो ते तर म्हणजे त्याचं पॅटर्न पण, रजिस्ट्रेशन पण त्याचं फेल झालेलं आहे, काही त्याची फी नाही भरल्यामुळे. सांगायचा हेतू हाच आहे की BJP हमेशा काहीतरी चुकीचा नॅरेटिव्ह, चुकीच्या गोष्टी, चुकीच्या माहिती किंवा अर्धवट माहिती ही पसरवत असते, जे लोकांना भ्रमित करतं.